एंट्रान्स बघू शकता तुम्ही महालक्ष्मी मंदिराचा। यात्रेमध्ये तुम्हाला महालक्ष्मी मंदिर दर्शन त्यांची चूल रचलेली आहे आणि लाकडंही आम्हाला विकत मिळणार नाही आणि कसा तरी जुगाड केलेला आहे म्हणजे भीमबांध म्हटलं जातं याला सगळं। स्थानिक आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की महालक्ष्मी मातेला ग्रामीण भागातील लोकांना कुठले अम्युजमेंट पार्क बघायला मिळतात। लहानपणी महालक्ष्मीच्या यात्रेतून कोणी आलं तर पहिलं एक अट्रॅक्शन कायम असायचं ही सुती बोरं। प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं ही यात्रा एन्जॉय करतोय। खरंच हे सगळं टिकलं पाहिजे। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर। तर आपल्या पालघर डहाणूमधलं श्री महालक्ष्मी क्षेत्र सगळ्यांना माहिती असेल आणि चैत्रात तिकडे भरणारी यात्रा। या महालक्ष्मी मातेच्या स्थळ महात्म्याविषयी कधीतरी बोलूया आपण पावसाळ्याच्या दिवसात। पण ह्या निमित्ताने तिकडे भरलेली यात्रा आणि ह्या यात्रेमध्ये आणि खरंच अगदी आज जरी मॉल्स आले असले आणि सगळ्या वस्तू सगळ्या ठिकाणी भेटत असल्या तरी ग्रामीण भागातल्या लोकांना या यात्रेचं खूप आकर्षण असतं। आणि मला ह्या यात्रेतले काही क्षण टिपताना आदिवासी बांधवांचे काही चेहरे भावमुद्रा टिपताल्या मला खरंच त्या भावल्या। आणि हा सगळा आमचा एक दिवसाचा दौरा होता आणि आमची काही मित्रमंडळी होती आणि काही रेडीमेड जाऊन खाण्यापेक्षा तिकडे जेवण बनवण्यामध्ये जी मजा होती ती एक वेगळीच। आणि त्या महालक्ष्मीच्या स्थळापासून असलेला भीमबांध आणि त्या भीमबांधावर असलेलं काही वेगळ्या आख्यायिका एक तुम्हाला वेगळे अनुभूती देतील बघाच। नेहमीप्रमाणे मला उशीर झालेला आहे पण धावपळ होती आणि सगळी मंडळी गाडी आपली पुढे आहे। गाडी पुढे आहे का? साधारण महालक्ष्मीचा डोंगर आमच्या दृष्टिक्षेपात येतोय। घरापासून निघालो आणि कुठलंही ट्रॅफिक नसतं। जेमतेम 1.25 ते 1.5 तासात आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचतो। पण प्रवासासाठी आम्हाला 1 तास पण प्रवास उलटीसाठी पुरेसा असतो। म्हणजे हे सगळे गोळ्या घेऊन बसलेली मंडळी आणि पोहोचेपर्यंत त्यांना दाखवत आहेच तो पण हेक्टिक त्यांना वाटतो। कारण गुरु झोपली का? झोपली ही छोटी झोपली? हा ही झोपली आहे। रिवर कुठली चमकदारी नदी। दुपारचा 1 आणि गाडीतून उतरल्यानंतर अक्षरशः प्रचंड उकडतंय। पण मंदिरात जाण्याच्या अगोदर आम्ही काहीतरी मटणाचा खिमा आणलेला आहे आणि इकडे एक आपलं चिंचणीमधलं एक कोळी कुटुंब आहे आणि इथले फेमस मोठे बनवतंय आणि ते मोठे आपण त्यांच्याकडे देणार आहोत, बनवायला देणार आहोत। स्पेशलिटी आहे खास त्यांची, त्यांच्या मसाल्याची। आता सगळं ते मोठे दिले आणि आधी पहिलं सगळं काही नॉनव्हेज खायच्या अगोदर पहिलं महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला सगळे हे तुम्हाला इकडे फुलांचे देवांच्या तस्विरींचे स्टॉल बघायला मिळतील। आणि हा ग्रामीण जीवनाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। महालक्ष्मीला आवडणारी कमळाची फुलं किती सुंदर आहे, तिने मोगऱ्याच्या विण्या सगळं सुंदर। चला आमची मंडळी पण पुढे आहेत, पोचवते तुम्हाला। आम्ही मला वाटतं दुसऱ्या रस्त्याने आलो बघा। हे सगळं इकडे मोगरा कुठला डहाणू मधलाच आहे की? डहाणू मधलाच। अरे कुठे राहायला तुम्ही? खोचिवडा। अरे खोचिवड्याचे आहात का? कधी आता आलात का? आवडतायत ना व्हिडिओ? अरे धन्यवाद। अरे चला, अरे ताई भेटले मला खोचिवड्याच्या आणि म्हटलं रे हा हरनाळ्याचा। अरे असं खरंच पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात मला अशा गोष्टीतून।
इतकी आज आणि आता हे सगळे यात्रेतले आणि सगळे शेवटचे दिवस आणि होम अजूनही प्रज्वलित होताना दिसतोय. चला दर्शन तर आमचं चांगलं होणार आहे नक्कीच. बघा. प्रचंड उकाड आहे पण खऱ्या अर्थानं आज जाऊन त्या महालक्ष्मीचं देऊन मग नक्कीच शांत होणार आहे. फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. हा चला चला तर हा एंट्रन्स बघू शकता तुम्ही महालक्ष्मी मंदिराचा. सगळे भाविक नतमस्तक होताना दिसतात आपल्याला. मुळात फोटो आणि व्हिडिओसाठी मनाई का की यात्रेच्या दिवसांमध्ये बरीच गर्दी होते त्यामुळे मनाई आहे. चला हे सगळं आपल्याच मंडळी आहे. कुठला बाबू आहे तुमचा? नाही ना? हे बघा इथं प्रत्येकाला पोलीस एक चांगली अनुभूती मिळत असते. परमिशन घेऊनच आलेलो आहे आणि मला तुमच्यापर्यंत महालक्ष्मी माता पोहोचवायची सगळं. हां म्हणजे यात्रेच्या दिवसात तरी परमिशन नसते त्यामुळे परमिशन घेऊन मी आलेलो आहे आणि मला महालक्ष्मी माता. चला तर हे सगळे डहाणूतली मंडळी आहे ती आणि फोकसली. हां आणि बघा मला यात्रेमध्ये तुम्हाला महालक्ष्मी मंदिर दर्शन पोहोचवायचं होतं. हे सगळे आपलीच मंडळी आहेत. त्यांचे हेल वगैरे जाणवलं तरी अरे कुठली लांबची नाही आहेत सगळे. एक भेटतो तुम्हाला मी आलो ना तुमच्याकडे आलोच. सगळं ह्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आल्यानंतर हा सगळा इथला होम तर अष्टमीचा प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर सगळे इथलं हे सगळं फोटो सेशन तुम्हाला बघायला मिळत असेल. ओके बघा प्रत्येकजण हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. तुमचं दर्शन तर आटोपलेलं आहे आणि आता बघूया सगळं दर्शन अगदी निवांतपणे दर्शन झालं की जास्त काही लाईनमध्ये नाही राहावं लागलं. चला आता आम्ही कारण जाऊन जेवण बनवायचं आहे आम्हाला. आता दर्शन घेतलेलं आहे आणि सगळं आणि मग सगळं जेवण झाल्यानंतर मग त्या भीम नदीवर आंघोळ करून मग पुन्हा एकदा यात्रेत फिरायला येणार आहेत आणि तेव्हा यात्रा कव्हर करीन. आता सध्या सगळं इकडे चल महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये मोठे स्पेशल असतात आणि या मोठ्यांसाठी स्पेशल मटण किमा तर आम्ही विरारवरून घेऊन आलेलो. ह्याच्यामध्ये काय काय मिक्स करताय तुम्ही? फक्त मसाला असते. मसाला आता हे बनवायला किती वेळ लागेल तुम्हाला? 10-15 मिनटं. आलोच आलो. सगळे तुम्हाला आता इकडे सगळे मटणाची सगळी दुकानं बघायला मिळतील. खासियत आहे इकडे सगळे ग्रामीण जीवन अनुभवायला मिळतं तुम्हाला. बघा सगळं खासियत. आम्ही गॅस तर आणला नव्हता आणि विटांची चूल रचलेली आहे आणि लाकडंही आम्हाला विकत मिळलं नाही आणि कसा तरी जुगाड केलेला आहे आम्ही. बघा सगळा हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. ठीक आहे हे बनवायला त्रास होत असला तरी त्यानंतर खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती वेगळी आहे. सध्या संताप होतो पण
बरोबर आहे. नाही तसं नाही म्हणजे मीठ मसाला उंबर काय बिंबर काढत आण का? अहो उमराचं पीठ आणलंय. तेलाची पिशवी काढा त्याच्यातली. ताई, त्याच्यातली तेलाची पिशवी द्या. टाका, टाका. त्याला तटक येत नाही असं त्याला. जा. बस, बस. एक मिनिट आरामात. थोडं थोडं टाका बस. भूक कोणाकोणाला लागली. कसला एक्सपिरियन्स आहे का, कसं आहे? हे की हा अगदी डोंगराच्या खाली छोटंसं फार्म हाऊस. आणि चला इकडे आता जरा निवांत. 3 वाजले आणि ठीक आहे, म्हणजे इकडे असं काही नियोजन नसतं, पण हे नियोजनाभियावी केलेले कार्यक्रम म्हणजे लक्षात राहण्यासारखे असतात. हे राहू द्या. जेवायचा काय प्लॅन आहे आता? त्याला पाहून त्याने खालेलं पहिला त्यांना नेऊ नदीवर विसर्जन आम्ही खाल्लेलं आणि तुम्ही काय केलं कधीपासून? आमचं पण सांगतो व्हिडिओ तुमची करायला लागला म्हणून तुमचं आमचा बसायचा प्लॅन आहे. तो पाय आता त्याचा बसायचा प्लॅन आहे. तुमचा उठायचा प्लॅन आहे. आमचा उठायचा प्लॅन आहे. आता मी 5 वाजलेलो आहोत आणि महालक्ष्मी मध्ये प्रसिद्ध असलेल्या भीम नदीवर चाललेलो आहोत. आणि भीम नदीविषयी काहीतरी आख्यायिका आहेत, त्याही मी तुम्हाला सांगेनच नदीवर गेल्यावर. भीम नदी, चला आता हेक्टिक होतं, हेक्टिक बट असंच अचानक ठरवलेलं शेड्यूल. म्हणजे सुरुवातीला त्रास होतो पण नंतर आनंद मिळतो. आमची बया तर फुल रागावलेली होती. हां पण आता बघूया. ओके. ए बाबू कुठेस? अरे इकडे बघ. ए परी बघ. हां आणि आमचं आज काय हे चकोळ जरा थंड होतं, थंड काहीतरी सर्दी वगैरे, पण खेळत होती. पण आज माझ्याजवळ आलीच नाही ती. येईन नदीवर तिला. तर आम्ही आता महालक्ष्मी स्थानापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या भीमबांध आणि सूर्या नदीवर असलेला भीमबांध आणि त्या ठिकाणी आंघोळीसाठी आलेलो आहोत. आणि एक म्हणजे असं म्हटलं जातं की ही नदी किंवा हा बांध महाभारतातील भीमाने बांधला वगैरे असं सांगितलं जातं. आणि अगदी सगळ्या भारतभरामध्ये अशा लोककथा पसरलेल्या आहेत की अरे पहाटेचा कोंबडा हरवला आणि मग ते थांबलं, असं समथिंग. यावर मी अधिक विश्लेषण नंतर करीन मी कधीतरी. पण आज आम्ही आता फक्त या भीम बांधावर आणि या नदीमध्ये मनसोक्त डुंबणार आहोत, आनंद घेणार आहोत. आणि चाललेलीच आमची सगळी मंडळी बघा. हां चला. कुठे? तिकडे जायचं का? चला. सगळं आता एक वेगळं ॲटमॉस्फिअर आहे. ऑब्व्हियसली लागणार. भीमबांध म्हटलं जातं याला. सगळं सगळेजण मस्त आनंद घेतात. तर मित्रांनो, आपण आहोत आता महालक्ष्मी या ठिकाणी डहाणूतल्या. आणि इथून साधारण 1 किलोमीटरवर असलेला आहे सूर्या नदी आणि हा भीमबांध म्हटलं जातं. आणि एका स्थानिक आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की महालक्ष्मी मातेला भीमाने पाहिलं महाभारतातल्या आणि त्यांनी लिटरली त्याच्या मनात भरली. आणि त्यानंतर महालक्ष्मीने मातेने सांगितलं या नदीवर आल्यानंतर तू एक बांध घाल आणि कोंबडा आरवेपर्यंत हा सगळा बांध तयार झाला तर मी तुझीच असेल. पण तो काय बांध तयार झाला नाही आणि भीमाने जिकडे असं नसतं झाला. म्हणजे असं म्हटलं जातं की भीमाचे कुल्ले आहेत. म्हणजे डहाणूतल्या महालक्ष्मीच्या ठिकाणी आलात आणि तुम्ही हे पाहिलं नसेल तर काहीच नाही. आणि अगदी भारतभरामध्ये कुठलाही कुंड असेल, कुठलंही मंदिर असेल की ते पांडवांनी बांधलं असं आख्यायिका आहे. आता ह्यामागचं लॉजिक आहे हे कधीतरी मी तुम्हाला सांगेन. पण आज आपण भीमाची कुल्ले पाहूया.
आता लिटरली 7:30 वाजलेले आहेत. आत्ता जेवलेलो आहेत आम्ही आणि सगळाचा दिवस साठवून आत्ता आम्ही यात्रेत फिरायला निघालेलो आहेत. आणि बघूया आता सगळं हा यात्रेचं स्वरूप, कुठल्या कुठल्या वस्तू, म्हणजे लिटरली विचार केला तर म्हणजे आजही हा भाग दुर्गम आहे पण यात्रेनिमित्त गजबजून निघतो. आणि हे गजबजणं काय असतं हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. चला थेट आता महालक्ष्मीच्या यात्रेमध्येच. सगळे पाळणे इथले तर आपलं लक्ष वेधून घेत आहेत. आणि खरंच इथे आल्यानंतर एक एनर्जी मिळते. ह्या अशा काही गोष्टी असतात. चला, अरे इकडे एंट्री झाल्या पर सेल बघायला मिळाला आणि सगळे चला जेवढं पोहोचवता येईल तेवढं पोहोचतात. अगदी आकर्षक पर्स असतील. खास करून इथे डहाणू दुर्गम भागातले आदिवासी बांधव तर आपल्याला हमखास बघायला मिळतात. आणि मी तुम्हाला या यात्रेमध्ये आमच्या महिला मंडळाला काय आकर्षण असतं ना तेच दाखवणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना कुठले अम्युजमेंट पार्क बघायला मिळतात. ही यात्रा ह्या जत्रा हेच त्यांच्यासाठी. म्हणजे लिटरली यात्रेचे हा शेवटच्या 2-3 दिवसामधला एक दिवस, पण गर्दी तर प्रचंड आहे. यात्रेत फिरणं हा एक वेगळाच नॉस्टॅल्जिया आहे. आणि मला फक्त हे ग्रामीण भागातले जे चेहरे, खेड्यापाड्यात दुर्गम भागात काम करणारी लोक, मला वाटतं वर्षातून एकदाच आणि सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद एक अलग नॉस्टॅल्जिया. सगळी क्षणचित्र तुम्ही बाजारातली बघू शकता. फक्त लक्ष वेधून घेणारी सगळी व्यंजन, स्वादिष्ट व्यंजन. लहानपणी या गोष्टींची ओढ असायची अक्षरशः. सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, पण ते बाजारातून यात्रेतून खरेदी करणं एक वेगळा नॉस्टॅल्जिया आहे. फक्त 100 रुपयामध्ये गॉगल्स. इथे काहीतरी वेगळं दिसतंय मला. चकली बेकिंग आयटम्स फॉर केक आइसिंग मशीन. हे काहीतरी वेगळं बघितलं. घर पे बनाने वाला है, घर के लिए इसी दबा दे. चावल का, बेसन का, मक्के का, बाजरे का, ये सब
दबाएंगे प्लेट सादा चकली दबाने का साथ दबाएंगे डिजाइन चकली चेंज मेकिंगचं काहीतरी आहे. कांदा चकली बनाई दाल का बड़ी बनाते हैं मूंग दाल प्लेट दाल की हे सगळे क्षण टिपायला मला खरंच मनापासून आवडतं. કોઈ પણ વસ્તુ 20 રૂપિયા 20 રૂપિયા 20 રૂપિया सेल धमाका 20 रुपयात येतच काय हो, पण हे फक्त तुम्हाला ग्रामीण भागातल्या यात्रामध्येच बघायला मिळेल. 10,000 रुपये मैनेजर ने कहा सर बैलेंस दिखाओ सर अगर दूसरे का मलाच दाखवायचा प्रयत्न करतो. सगळं हे टिपायला मला खूप आवडतं. ते काय घेते लहानपणी महालक्ष्मीच्या यात्रेतून कोणी आलं तर पहिलं एक अट्रॅक्शन कायम असायचं ही सुकी बोरं. आणि चला तर बोरा नाही का बघ्याच नाही. कव्हर तर खूप सारं करायचं होतं पण प्रचंड गर्दी आणि निघायचंही आहे लवकर, त्यामुळे आता 1-2 महत्वाच्या वस्तू या बाजारातल्या घ्यायच्या आणि मग घराकडे बसतो. ते सगळं भाव होतं मला बघायला. वेळ अजिबात नाही. सगळ्या कुदळी फावडे विली मोरली
घ्यायचं आहे का? किती सांगते? किती सांगते? झालं का? इथे तर सगळ्या वस्तू खरेदी करा अगर नका करू, पण इथे विंडो शॉपिंग करण्यात एक आगळीच मजा आहे. या बायका सगळ्या खरेदीला लागल्यात आणि बघा पुरुष मंडळी अगदी मुलांना सोपवलेले आम्हालाचं काम आहेच त्यांच्याकडे. आकर्षक पद्धतीने रचलेल्या ठेवलेल्या या बांगड्या. कुठला आहेस? डहाणूचे बघतायत. चला इकडे महालक्ष्मीच्या यात्रेत आपल्याला आपले फॉलोअर्स आपला म्हणजे डहाणू कोळीवाडा. ओके धाकटी डहाणू यायचं एकदा धाकटी डहाणू मध्ये नक्की. तुम्ही बघत असाल प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं ही यात्रा एन्जॉय करतोय. खरंच हे सगळं टिकलं पाहिजे. 9:15 वाजले या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये. भरपूर काही खरेदी करायचं होतं पण प्रचंड धावपळीचं शेड्यूल. खूप सारं दाखवायचं होतं तुम्हाला पण निघायची घाई आहे. अगदी आमचं सकाळपर्यंत शेड्यूल असेल आणि ही यात्रा असेल, हे सगळं कसं वाटलं हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचं कोली असं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.